21 जानेवारीला दुपारी 4 वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे माणकापूर हद्दीतील गोधणी परिसरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। येथे राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणी प्राची खापेकरचा खून करून तिला तिच्याच बेडरूम मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत टांगण्यात आले आहे। या प्रकरणी माणकापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून खापेकर परिवाराने आरोपीला तत्काळ अटक करून त्याला शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। याबद्दलची अधिक माहिती मृतक मुलीचे काका माजी सैनिक मोहदेव खापेकर यांनी दिली आहे। सर, काय नेमकं माहिती आहे यामध्ये, काय झालेलं होतं, आणखी यामध्ये तुमची मांग काय आहे, तुमच्या परिजनांची मांग काय आहे, काय सांगता? आमची मांग ही आहे की त्या पोरीनं सुसाईड नाही केलेलं आहे, तिचं मोठं झालेलं आहे, तर न्याय पाहिजे। आणि ती मुलगी तर ती होतीच नव्हती, धार्मिकची होती, धार्मिक परिवाराची होती, खूप संस्कार होते तिच्यावर, ती तशी करू शकत नाही। त्यानं मग केलं तर सजा भेटायला पाहिजे। मी पण एक पोलीसवालाच होतो, मला माहीत आहे काय काय नाही इथं जे इन्व्हेस्टिगेशन होत आहे, मला वाटतं चुकीचं होत आहे, पण त्यांनी खरं करावं, माझ्या मुलीला नाही मिळालं। त्याच्या आधी ते बोलले होते ते सुसाईड आहे म्हणून, पण त्यानंतर त्यांनी असं का केलं? आम्ही सुरुवातीपासून बोलत होतो की हे मर्डर आहे, पण मान्य करतच नव्हते। पोस्टमॉर्टममध्ये काल त्यांनी डॉक्टरांनी पेशंट टाकला की आम्हाला ते वाटते मर्डर आहे म्हणून, त्या हिशोबाने त्यांनी मेडिकल केलेली आहे, ती रिपोर्ट यायचीच आहे। पण आता सगळे आलेले आहेत, ऑफिसर वगैरे सगळे काल पण येऊन गेलेले आहेत। जे पण करत असेल, मी पण एक वर्दीवालाच होतो, पण तिला न्याय प्यायला मिळायला पाहिजे। मी तिच्या सगळं काका आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवारची रिपोर्ट, नागपूर।